2.5 वर्षापूर्वी मी त्या कार्यक्रमात गेलो होतो। दीपक काटे मला 2-3दा भेटले होते। ते पुष्पगुच्छ घेऊन आले, पुष्पगुच्छ मी घेतले आणि त्यामुळे दीपक काटेच्या कुठल्याही वाईट कृत्याला आमचं समर्थन नाही। विचाराची लढाई राहू शकतं, पण आपले संस्कार संस्कृती ही कधी अशा भ्याड हल्ल्याला साथ देत नाही। भारतीय जनता पार्टीचं समर्थन प्रवीण गायकवाडच्या हल्ल्याला नाही, महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही व्यक्तीचं आणि कुठल्याही आमदार खासदारांचं समर्थन या हल्ल्याला नाही। शेवटी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे, नियमाप्रमाणे सर्व कारवाई केली पाहिजे। हे पोलिसांना त्या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे। अजून जी काही कारवाई करायची ते पोलीस करतील, पण अशा हल्ल्याला समर्थन नाही। या राज्यातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही विचाराने लढाई लढू शकता, कुणावर हल्ला करून तुम्ही लढाई लढण्याचा प्रयत्न करू नका। त्यामुळे दीपक काटेंनी केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याला समर्थन नाही। आणि 2.5 वर्षापूर्वी मी त्या कार्यक्रमात गेलो होतो। दीपक काटे मला 2-3दा भेटले होते। ते पुष्पगुच्छ घेऊन आले, पुष्पगुच्छ मी घेतले आणि त्यामुळे दीपक काटेच्या कुठल्याही वाईट कृत्याला आमचं समर्थन नाही। सर, पण दीपक काटे प्रकरणामध्ये गायकवाडांचं असं म्हणणं आहे की मराठामध्ये वाद लावण्यासाठी तुमचा हा डाव आहे। एवढंच नाही तर माजी गृहमंत्री जे होते अनिल देशमुख यांना सुद्धा जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये पण मास्टर माइंड म्हणून बावनकुळेंचंच नाव पुढे येतं। अनिल देशमुखाला विचारा, ते कधी असे बोलतात का? अनिल देशमुख कधी असे आरोप करतात का माझ्यावर? एक तर अनिल देशमुखला विचारा। राहिला प्रश्न समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा, तो आमचा धंदा नाही आहे। चंद्रशेखर बावनकुळे कधी जातीपायीचं समाजाचं राजकारण करणारा कार्यकर्ता नाही आहे आणि असे मास्टर माइंड वगैरे आमच्या डोक्यात नाही आहे कधी। आम्ही संस्कार संस्कृतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळं मी आधीच सांगितलं, अशा घटनांचा आम्ही निषेध करतोय। प्रवीण गायकवाड सोबत झालं ते चुकीचं झालं आहे, त्याच्यावर प्रचंड कारवाई करण्याची गरज आहे। आणि त्यामुळं असं जर कोणी माझ्याबद्दल म्हणत असेल, त्यांना त्यांचा लखलाभ आहे, त्यांचा विचार त्यांना लखलाभ आहे। आम्ही विचाराची लढाई लढणार लोक आहोत।